हाय. तर स्वागत आहे तुमचं कल्याणीच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला काय बोलू आता, तसं बोलण्यासारखं भरपूर काय काय आहे, काही नाही पण आहे. खूप दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती ना आपला एक पण असा लॉंग व्हिडिओ तर काही येतच नव्हता. म्हणून म्हटलं चला, मी दरवेळेस विचार करते, दरवेळेस व्हिडिओ बनवेल, पोस्ट करेल, पण काही काही ना काही कारणांमुळे ते राहूनच जातं. मग त्याचबरोबर आता बाहेर येऊन बसले होते, असंच इन्स्टाला रील बघत होते. म्हटलं चला, रील बघतोच तर थोड्याशा मनातल्या गप्पा असंच काहीतरी बोलू आपण. म्हटलं चला आज त्याच्यावरचा ब्लॉग बनवू एक. तर मग इथे असंच बसल्या बसल्या मला काही गोष्टी वाटल्या की तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. आणि तुम्हाला इकडचं बॅकग्राऊंड दाखवते. एवढं मस्त दिसतं नाही, बघू शकता तुम्ही, भारी दिसतंय. एक नंबर वातावरण झालंय. तर तुम्हाला क्लायमेट कसं वाटलं नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. दरवेळेस विचार करते व्हिडिओ शूट करेल, पण काही ना काही कारणामुळे माझे व्हिडिओ शॉर्ट तरी येतात कशा तरी, पण मग लॉंगला टाईमच भेटत नाही पहिली गोष्ट म्हणजे. चला आता सुरुवात करते आपल्या व्हिडिओला. काही मनातल्या गोष्टी, काही तुमचे क्वेश्चन असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि काही खूप जणांना प्रश्न होता की मी कुठे राहते, तर काहीच एक्झॅक्ट मी सिन्नरला असते. नाशिक जिल्हा सिन्नर तालुक्यात मी प्रॉपर राहते. प्रॉपर त्या ॲड्रेस तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत, बट हां सिन्नरला राहते एवढं मात्र नक्की. आणि खूप जास्त असे म्हणजे भरपूर क्वेश्चन होते, काही काही असे होतेच भरपूर सारे. मग त्यातच म्हटलं चला आजच्या एका क्वेश्चनचा आपण ॲन्सर देऊ. तर मी सिन्नरला राहते. आणि जसं की तुम्हाला सर्वांनाच माहिती, माझं लव्ह मॅरेज पण आहे. तर आहे, माझं लव्ह मॅरेज आहे. याच्यावरती पण काही जणांनी भरपूर साऱ्या कमेंट्स पण केल्या होत्या मला. मी लव्ह स्टोरीचे काही ब्लॉग्स अपलोड केले होते, पण त्याच्यातच 2-3 ब्लॉग पोस्ट केले आणि त्याच्यानंतर सोडून दिले. म्हणजे सोडून दिली लव्ह स्टोरी शेअर करणं, कारण काही रिस्पॉन्स भेटत नव्हता पाहिजे असं लव्ह स्टोरीवरती. मग म्हटलं नंतर कधीतरी आपण शेअर करू. आणि मग मी तिथे लव्ह स्टोरी बंद केली आणि मी इथे व्हिडिओ बनवतीये ना. तुम्हाला इकडे बाजूचे लोक इकडे आहेत काय लोक, ते असे बघतात जसं काही मी काहीतरी वेगळंच करू राहिले. लॉंग व्हिडिओचा हाच मोठा सगळ्यात मोठा हे असतंय की नक्की कुठे आणि कसं काय बोलावं काही समजतच नाही. लोक असे बघतात ना आपल्याकडे की बस काही. तर मग असो काय, काहीच तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगत चला. कारण मला असं वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नसतील आवडत, कारण मी माझं डेलीचं 100% देण्याचा प्रयत्न करते ब्लॉगमध्ये. पण काय माहिती कसे बनतात. आता मी तर जेव्हा बघते ना तेव्हा मला वाटतं की हां ठीक आहे, मला आवडतो, पण मग समोरच्याला आवडत असेल की नाही त्याचं तर मला आता माहीत नाही. म्हणून सांगते, कमेंट्समध्ये सांगत चला. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच सांगायचं काम करत चला. कारण तुमचा सपोर्ट खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. एक एक सबस्क्राईब, एक एक सपोर्ट खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मी जॉब पण करते जसं की तुम्हाला माहिती आहे. जॉब करते, त्याच्यानंतर घरातलं वगैरे सगळं मॅनेज करून माझं ब्लॉगिंगचं पण चॅनल सुरू करते. आणि आता आपल्या चॅनलवरती आपले 2K फॉलोअर्स झालेत. याच्यावरती पण मला भरपूर काय काय इन डिटेल्स शेअर करायचं आहे. पण मग बघेल एक एक ब्लॉग येईलच आपला. आता ब्लॉग मी आता बोलती येईल, मग कधी येईल माहीत नाही आहे. तर बघेल आता एक एक्झॅक्ट ठरवेल मी, आठवड्यातून 2दा तरी ना लॉंग व्हिडिओ आलेच पाहिजे. याचाच ट्राय करणार आहे मी काय, पण आता बघते. तर मग आजच्यासाठी एवढंच होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. ओके बाय गाईज, स्टे ट्यून.